कोहळा हा उन्हाळ्यामध्ये फार फायदेशीर आहे. आपल्यालाही आपण ज्यावेळेस उन्हामध्ये जातो किंवा उन्हातून आल्यानंतर अंगाची लाही होते, एकदम गरम पडतं. उन्हाळ्यामध्ये पूर्ण अंगाची लाही होऊन जाते, एकदम उष्णता वाढून जाते, लघवीला त्रास होतो, जळजळ होतं, पित्त वाढतं, डोकं दुखायला लागतं, अंग गरम गरम पडतं, पडून राहावंसं वाटतं, काही करूशी वाटत नाही. अशा सगळ्या उन्हाळ्याच्या त्रासापासून जेवढा पण लोकांना त्रास होतोय किंवा ज्या लोकांना वारंवार उन्हाळ्यात जावं लागतंय, तर मी एक अतिशय गुणकारी, अतिशय प्रभावी असं एक फळ सांगतोय. त्या फळाचा रस हा दररोज पिण्यासाठी तुम्ही चालू करून टाका. दररोज थोडंसं घ्या, यांनी फार सुंदर असे तुम्हाला बदल दिसून येतील. तर जाणून घेऊयात कुठलं फळ कसं घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं. तर या फळाचं नाव आहे कोहळा. ज्या कोहळ्याला आपण त्याला ॲशगार्डही म्हणतात. या कोहळ्याला आपण नजर लागू नये किंवा इतर काही विधींमध्ये आपण घराच्या बाहेर बांधत असतो. तर हाच कोहळा आपण आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊयात. तर करायचं काय आहे, मोठा कोहळा पाहून आणायचा. आता काय होतं बरं का, बाजारामध्ये जे छोटे मीडियम स्वरूपाचे जे कोहळे असतात ते लोक नजर नाही लागू म्हणून किंवा घराच्या समोर बांधण्यासाठी वापरतात. परंतु जे मोठे मोठे जे कोहळे असतात हे साधारणतः कोणी वापरत नाही, म्हणून ते परिणामी स्वस्तही भेटतात. तर मोठे मोठे कोहळे घ्या आणि ते कोहळ्याचं काय करायचं, साधारणतः एवढासा असा गर काढायचा. मग त्याच्यावरचा हिरवा जो भाग आहे तो काढून टाकायचा, आतल्या बिया काढून टाकायचा, आणि जो पांढरा जो भाग आहे हा घ्यायचा. ह्या भागाला मस्तपैकी मिक्सरमध्ये टाका, बारीक करा आणि त्याला वस्त्रगाळ करा. म्हणजे आपलं जे व्हाईट कॉटनचं एखादा रुमाल घ्या, चांगलं फ्रेश धुतलेलं, त्याच्यामध्ये टाका आणि त्याला पिळून घ्या. थोडंसं 1 कपभर पाणी टाका, मग मिक्सरमध्ये बारीक करा. आणि ते जे असं पाणी निघेल खाली, तुम्हाला ते पाण्याला जास्त प्रमाणात वास नसतो, जास्त प्रमाणात चव नसते, थोडंसं न्यूट्रल असतं आणि शीत असतं. आणि हे पाणी दररोजचं प्यायला चालू करा. सकाळी उठल्याबरोबर पिऊन टाकायचं. 1 ग्लासभर पाणी किंवा 1 कपभर पाणी हे सकाळी उठल्याबरोबर पिऊन टाका. उष्णतेचा कुठलाही त्रास असो, कुठलाही कसाही त्रास असो, ती उष्णता तुमची ही कमी झालेली तुम्हाला 100% आढळणार. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, न्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स, अँटीऑक्सिडंट्स, सगळ्या जे पण गरजेच्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या वस्तू आहेत. मोठ्या प्रमाणात फायबर आहे आणि ह्या रसामुळे शरीर एकदम शीत होऊन जातं. फक्त हा कोणी वापर करू नये. आता तुम्ही म्हणताल का सगळ्यांनीच वापर करावा, तर ज्याला COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, म्हणजे फुफ्फुसांचा काही आजार असेल, वारंवार कफ होत असेल, दमा असेल, तर अशा व्यक्तींनी या कोहळ्याचा वापर करू नये. कारण की हे अतिशय थंड असतं. ज्याला वारंवार सर्दी होते, फार शिंका येतात, ज्याचं शरीर एकदम थंड प्रकृतीचं आहे, थंड त्याला सहन होत नाही, अशा व्यक्तींनी कोहळ्याचा वापर करू नये. हे जी वैधानिक सावधानता आहे ही याच्यामध्ये मी सांगतोय. आणि कोहळा हा रेग्युलर आपण वापरू शकतो, कायमस्वरूपी आपण वापरू शकतो आणि अतिशय स्वस्त मिळणारा आणि घरगुती हा उपाय तुमच्या शरीराला हा थंड करून सोडतो. कुठल्याही पद्धतीने लघवीला जळजळ होणार नाही, पोट साफ व्हायला त्रास होणार नाही, पित्त होणार नाही. कितीही मोठ्या प्रमाणात तुम्हाला पित्त असू द्या, तर पित्ताला शांत करण्याची शक्ती या कोहळ्यामध्ये आहे. असा हा बहुगुणकारी कोहळा. आतापर्यंत याला आपण फक्त बाहेर, आपल्या घराच्या बाहेर वापरत आलेलो आहोत, नजर नाही लागू म्हणून किंवा काय विधी असतील त्या विधीसाठी. परंतु या कोहळ्याला आपण खाण्यामध्येही वापर करण्यास चालू केलं तर आपल्या शरीरातले जे होणारे दोष आहेत, हे दोष 100% कमी झालेले तुम्हाला आढळून येतील. धन्यवाद.